शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अखिल चित्रे सध्या आमच्या सोबत आहे। तुम्ही एक पत्र लिहिलेत मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना, काय मागणी केल्यात आणि कोणाच्या विरोधात पत्र काय सांगितलं? काय आहे, सध्या एक कॅबिनेट मंत्री अत्यंत भरकटलेले आहेत, पिसाटलेले आहेत, काय मनाला येईल ते बोलत सुटलेले आहेत। मला असं वाटतं की त्यांना विसर पडलेला आहे की त्यांनी एक मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि ती शपथ संविधानाची घेतलेली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, सगळ्या मंत्र्यांनी म्हटलेलं आहे की त्या कोणत्याही प्रकारची आकस किंवा कोणाविरुद्ध बदल्याची भावना वगैरे ठेवणार नाही, सगळ्यांना समान वागणूक देणार वगैरे वगैरे। आणि मला असं वाटतं त्याचं वारंवार उल्लंघन ते करत आहेत, शपथविरोधी वागत आहेत। तर गव्हर्नरनी त्यांच्यावर कारवाई करावी, पण गव्हर्नरनी कारवाई करण्यासाठी जे या सरकारचे राज्याचे प्रमुख आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून की हे शपथविरोधी वागत आहेत असं प्रस्ताव हे पाठवणं गरजेचं आहे गव्हर्नरकडे अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 164। आणि हे जे काय वारंवार जे काय मंत्री महोदय आहेत ते कधी म्हणतात की मी 1 रुपयाही निधी देणार नाही कोणत्याही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सरपंचांना। तो जो विकास निधी असतो ना, तो आमच्या टॅक्सपेअरचा असतो, तो काय तुमच्या घरातल्या तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीतला पैसा नाही आहे। त्याच्यानंतर ते म्हणतात की कोणी काय खायचं, त्यांना मधीच झटका येतो, ठीक आहे, काय खायचं खाद्यपदार्थांवर बोलतात। आणि काल तर त्यांनी कहरच केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच तोडमरोड करून काहीतरी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, काहीतरी समाजात तीड निर्माण करण्यासाठी काहीतरी भरकटले आणि काहीतरी बोलले। मला असं वाटतं हे सगळं जे काय ते वारंवार बोलत आहेत, ह्याला आदरणीय देवेंद्र फडणवीसजी ह्यांचा पाठिंबा आहे का? आणि जर त्यांचा या गोष्टीला विरोध असेल तर मला असं वाटतं की त्यांनी स्पष्टपणे येऊन त्यांची जी काय भूमिका आहे ते त्यांनी मांडणं गरजेचं आहे। त्यांच्या नेत्याच्या विरोधात त्यांनी त्याला समज दिली का ते त्यांनी देणं गरजेचं आहे। माझ्या मते समज बिमतची वेळ गेली आहे, त्यांच्यावर कारवाईच करणं गरजेचं आहे। जर तुमच्या पत्रानंतरही कारवाई झाला नाही तर पुढच्या पाऊल काय असणार आहे? आता कायदेशीर जे काय करता येईल ते कायदेशीर पावलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष करतच राहील। पण आता समजा कोणी ठरवलंच असेल की आम्ही बहुमतात आलो म्हणून काय कायदाच पालन नाही करायचं, तर मला वाटतं महाराष्ट्राची जनता पाहते की अशा प्रकारचं उद्धटपणे, उर्मटपणे वागणे आणि 2 समाजात तेढ निर्माण करणे आणि त्याच्यावर स्वतःला संवेदनशील म्हणणारे मुख्यमंत्री जर गप्प बसून सगळं पाहत असतील तर मला असं वाटतं मग देव भलं करो। कॅमेरामॅन किशोरसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।